चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लास्ट लेक्चर मध्ये लास्ट पॉइंट बघितला, समासाला आपण सुरुवात केली होती आणि समासाला सुरुवात केल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी आपण बघितलं, राईट. आणि समासाला सुरुवात केल्यानंतर आपला पहिला पॉइंट जो होता बेटा अव्ययीभाव समास, तो संपला होता आणि अव्ययीभाव समासावर आपण डिटेल अभ्यास केला होता, बरोबर आहे. आता अव्ययीभाव समासानंतर आपले समासाचे मुख्य प्रकार पडले होते विद्यार्थी मित्रांनो चार, बरोबर आहे. मग चार मुख्य प्रकारापैकी पहिला होता तुमचा अव्ययीभाव समास आणि दुसरा आहे तुमचा तत्पुरुष समास. थोडस बारकाईने लक्ष द्या. दुसरा कोणता आहे तुमचा तत्पुरुष, बघा, तत्पुरुष तत्पुरुष समास, तत्पुरुष समास, बरोबर. आता हे तत्पुरुष समास काय, पहिले डिटेल समजून घ्या, मग जाऊ आपण पीपीटी कडे, उदाहरणाकडे आणि त्याच्या सामासिक शब्द आणि विग्रहाकडे. ओके, मग आपण काय बघितलं, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात, बरोबर आहे. ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. पहिले पद महत्वाचे असते म्हणून त्यास प्रथम पद प्रधान समास असे सुद्धा म्हटलं. अव्ययीभाव समास हा क्रियाविशेषण अवयवाप्रमाणे कार्य करतो. अव्ययीभाव समास साधण्याचे तीन प्रकार पडले होते. अव्ययीभाव समास आपला जवळपास संपला. आता आपण हेडिंग टाकली बेटा तत्पुरुष समास. मग तत्पुरुष समास काय म्हणते बघा, ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते. बघा, हे सिक्वेन्स आहे, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, राईट. पहिले पद महत्वाचे अव्ययीभाव समास, दुसरे पद महत्वाचे तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाचे द्वंद्व समास आणि दोन्ही पदांना प्राधान्य नसून दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नाही, बहुव्रीही समास, राईट. मग पहिला आहे तुमचा तत्पुरुष समास. मग तत्पुरुष समास काय म्हणतं, ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासातील दुसरे पद महत्वाचे असते म्हणून त्यास उत्तर पद प्रधान समास असे सुद्धा म्हणतात. बघून घ्या, इथं काय म्हणलं, ज्या समासातील, इथं म्हणतो लिहितो बेटा मी, दुसरे दुसरे पद महत्वाचे, दुसरे पद महत्वाचे, हा पहिला पॉइंट, दुसरे पद महत्वाचे, बरोबर आहे. सेकंड पॉइंट बेटा, ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. यालाच दुसरं नाव दिलं त्यांनी उत्तर, काय, उत्तर पद प्रधान समास, उत्तर पद प्रधान समास, उत्तर पद प्रधान समास. म्हणून जर उद्या तुम्हाला प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या समासातील शब्द हे उत्तर पद प्रधान असतात किंवा उत्तर पद प्रधान समास कोणता, ओळखा म्हणलं तर उत्तर काढता आलं पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो तत्पुरुष समास आहे बेटा, या तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 7. मग त्याच्यामध्ये पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. काय आहे? विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास. 7 प्रकार इथं लिहून आपण वेळ वाया घालू नये. ओरली 7 प्रकार सांगतो तुम्हाला. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे उपपद तत्पुरुष समास, तिसरा आहे द्विगु तत्पुरुष समास, चौथा आहे मध्यम पद लोपी तत्पुरुष समास, पाचवा आहे तुमचा अलुक तत्पुरुष समास, सहावा आहे नन तत्पुरुष समास आणि सातवा आहे कर्मधारय तत्पुरुष समास. असे तत्पुरुष समासाचे 7 प्रकार. त्यापैकी पहिला प्रकार आपण हेडिंग टाकली विभक्ती तत्पुरुष समास. आता मला थोडक्यात सांगा बेटा की याचं म्हणणं काय आहे. याचं म्हणणं असं आहे, ज्या तत्पुरुष समासाचा विग्रह करताना कोणता तरी विभक्ती प्रत्यय जोडावा लागतो त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. जो विभक्ती प्रत्यय जोडला जातो त्याचं नाव त्याला दिलं जातं. म्हणून विभक्ती तत्पुरुष समासाचे एकूण बेटा 6 प्रकार पडतात. विभक्ती तत्पुरुष समासाचे 6 प्रकार पडतात. आता हे 6 प्रकार का पडतात? कारण की मराठीत एकूण विभक्ती आहे बेटा 8, बरोबर आहे. आता प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही आणि संबोधन हा प्रत्यय लागत नाही, बरोबर आहे. म्हणून बेटा द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास, तृतीय विभक्ती तत्पुरुष समास, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास, पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास आणि सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास असे तत्पुरुष समासाचे एकूण 6 प्रकार पडतात. जसं आपण शिकायला जातो, आता तुम्ही लक्षात ठेवा, काल जे आपण उदाहरण बघितले कशाचे, अव्ययीभाव समासाचे, त्या अव्ययीभाव समासाचे उदाहरण इकडे कधीच येत नाही. हा पहिला मुद्दा. काय? अव्ययीभाव समासाचे उदाहरण इकडे येत नाही, हा पहिला मुद्दा. म्हणून अव्ययीभाव समासाचा आपला मेन फंडा होता की संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग, मराठी शब्दाची निरुक्ती होत, त्याचा पॉइंट, त्याचा मुद्दा वेगळा. आता इथं आहे विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे मी इथं सामासिक शब्द सहज घेतलं, सामासिक शब्द, आणि इकडे मी घेतलं बेटा सहज तुमचं विग्रह. काय आहे?
विग्रह, सामासिक शब्द आणि विग्रह. जसं इथं घेतलं बेटा मी राजपुत्र, काय घेतलं राजपुत्र. मग राजपुत्र घेतल्यानंतर इथे येते बेटा राजाचा पुत्र, काय राजाचा पुत्र. आता तुम्ही मला सांगा बेटा राजपुत्र हा सामासिक शब्द आहे, तुम्ही त्याचा विग्रह केला राजाचा पुत्र, चाची चेचा, इथं षष्ठी विभक्ती लागली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी विभक्ती लागतं चाची चेचा त्याचं नाव त्याला दिलं जातं, म्हणून राजपुत्र, राजाचा पुत्र, षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर आहे. फक्त मुद्दा एक लक्षात ठेवायचं बेटा की तुम्ही म्हणसाल मास्तर द्वितीय आणि चतुर्थी दोन्ही विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात, मग आम्ही ओळखायचं कसं? मी सांगतो ना, जेव्हा जेव्हा द्वितीय असेल बेटा तेव्हा स ला ते किंवा सला नाते लागतं कुठं द्वितीयामध्ये. बरोबर आहे. आणि जेव्हा चतुर्थी असेल बेटा चतुर्थी, त्या चतुर्थीमध्ये साठी लागते. साठी कशामध्ये? चतुर्थीमध्ये काय लागते? साठी लागते, चतुर्थीमध्ये साठी. बरोबर आहे. आणि द्वितीयामध्ये बेटा सलाते सलानाते, हे दोन गोष्टी विसरू नका. बरोबर आहे. हळूहळू पुढे कळेल. म्हणून आता आठवण हे ठेवा की तत्पुरुष समास म्हणजे काय, दुसरे पद महत्वाचे म्हणून उत्तर पद प्रधान समास. तत्पुरुष समासाचे मुख्य किती प्रकार पडतात? 7. मग मी तुम्हाला पीपीटी देऊन देईल. 7 पैकी पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. आपण पुढे एका एकानं बघूया. मग इथं बघत असताना थोडीशी पीपीटी दिसतं. या पीपीटीला मी जेव्हा भरेल, पीपीटी पूर्णपणे फिलअप करेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सुद्धा इथं म्हणू शकता. जसं मी म्हणलं ज्या समासातील, इथं सरळ लिहितो बेटा पहिले. बघा ज्या समासातील पहिले पद, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. 1 मार्क एवढ्याच लाईन मध्ये आहे, खालची लाईन महत्वाची नाही. राईट. तत्पुरुष समासातील कोणते पद महत्वाचे असते, उत्तर लिहायचं. काय इथं मी पहिले लिहिलो का? सॉरी, माफ करा. इथं पहिले नसून बेटा दुसरे, पहिले नसून काय दुसरे. इथं लिहिताना काय लिहिलो रे मी? दुसरेच लिहिलो ना. ज्या समासातील दुसरे. बरोबर आहे. मग ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. बघा ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते त्या तत्पुरुष समास किंवा उत्तर, बघा उत्तर पद प्रधान, उत्तर पद प्रधान समास असे म्हणतात. मग जेव्हा आपण पुढे जातो बेटा त्याने म्हणतात तत्पुरुष समासाचे खालील किती बेटा 7 प्रकार पडतात. तत्पुरुष समासाचे खालील 7 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. मग पुढे ऐकून घ्या काय म्हणलं त्यांनी. बघा ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा विभक्ती प्रत्ययाचा अर्थ व्यक्त करणाऱ्या अवयाचा म्हणजे कसं, आता तुम्ही उदाहरण घेणार क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. मग साठी हा तुमचा अवय आहे. कोणता अवय? शब्दयोगी अवय. म्हणून त्यांनी अवयाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. मुद्दा त्यांनी काय म्हणलं, असा विग्रह करताना ज्या विभक्तीचा प्रत्यय लागतो त्या विभक्तीचे नाव त्यास दिले जाते. म्हणजे जर द्वितीया लागली तर द्वितीय विभक्ती तत्पुरुष म्हणा, तृतीया लागली तर तृतीय विभक्ती तत्पुरुष म्हणा, चतुर्थी लागली तर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष म्हणा. पण बाळांनो त्यांनी तुम्हाला प्रश्न टाकतात जोड्या लावा म्हणून सहज प्रश्न. पुढे बघूया आपण. मग बघा इथं द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर आहे. इकडे सामासिक शब्द आणि इकडे दिलं विग्रह. बरोबर आहे. आता द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे मुद्दा लक्षात घ्या. द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास मी इथं द्वितीय का घेतलं, कारण का मी सगळे उदाहरण एका एकानं घेईल. द्वितीय तर द्वितीय, तृतीय तर तृतीय, चतुर्थी तर चतुर्थी, पंचमी तर पंचमी, षष्ठी तर षष्ठी, सप्तमी तर सप्तमी. त्याच्यात कन्फ्युज म्हणजे मिक्स नको, एका एकानच. बरोबर आहे. मग इथं द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं बेटा, काय लागते? स ला ते. राईट. सला ते किंवा काय त्याचा अनेक वचनी प्रत्यय स ला नाते, सला नाते. हे झाला अनेक वचनी प्रत्यय, एक वचनी आणि अनेक वचनी. हा मुद्दा लक्षात ठेवा. मग विद्यार्थी मित्रांनो याचा होतो आता विग्रह. विग्रह कसं? देशगत. आपण याचे 2 विग्रह करू शकतो. बघा देशाला गेलेला किंवा याचा दुसरं विग्रह बेटा
देशाप्रत गेलेला, काय देशाप्रत गेलेला, देशाप्रत गेलेला. आता तुम्ही म्हणसाल की प्रत कसं काय आलं, कारण की विद्यार्थी मित्रांनो त्याला विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तुम्हाला मी शब्दयोगी अव्यय टॉपिक शिकवत असताना पहिले शब्दयोगी अव्ययाचे 16 प्रकार शिकिलो, मग शुद्ध शब्दयोगी अव्यय शिकिलो, मग साधित शब्दयोगी अव्यय शिकिलो, आणि मग तुमचं विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अवयव. म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रत लागलं कारण की तिथं शब्दयोगी अवयव लागला. हा उदाहरण लक्षात ठेवा. दुःख प्राप्त, मग काय येणार दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त. बघा दुःख प्राप्त, दुःखाला, दुःखाला प्राप्त, दुःखाला प्राप्त. विग्रह प्रत्येक लिहून देत आहे, विग्रहावर फोकस करा, नाहीतर टॉपिक संपायला वेळ नाही बेटा. विग्रहामुळे आपल्याला टॉपिकला वेळ लागाले ही लक्षात ठेवा. बरोबर आहे. इथं आहे सुख प्राप्त, काय होते विग्रह सुखाला, सुखाला प्राप्त, सुखाला प्राप्त, सुख प्राप्त. त्यानंतर कृष्णाश्रित, कृष्णाला आश्रित, काय कृष्णाला आश्रित, कृष्णाश्रित, कृष्णाला आश्रित. बरोबर आहे. इथं देवाश्रित काय होतो देवाला, देवाला आश्रित, देवाला आश्रित. म्हणून बघत राहा तुम्ही, देवाला आश्रित सलाते सलानाते लागायला, म्हणजे जिथं सलाते सलानाते लागलं तिथं द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर आहे. बघा राम शरण, रामाला, रामाला शरण, रामाला शरण, राम शरण, रामाला शरण. प्रिया शरण, बरोबर आहे. म्हणून बाळांनो प्रिया शरण, प्रियेला शरण, प्रियेला शरण, प्रिया शरण, प्रियेला शरण. म्हणजेच बेटा प्रियसीला शरण, प्रियसी. बरोबर आहे. प्रियसीला शरण जाणे. दीज दंड, दिजाला दंड, काय दिजाला, दिजाला दंड, दिजाला दंड. दीज या शब्दाचा अर्थ होतो बेटा दीज म्हणजेच काय ताबडतोब, ताबडतोब, ताबडतोब दिलेला दंड त्याला म्हणतात दीज दंड, दिजाला दंड, ताबडतोब लगेच दिलेला दंड. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे उदाहरण आहे, हे त्याचे काय आहे विग्रह आहे, आणि विग्रहामध्ये आपण काय केलं त्याला सलाते सलानाते लागलं. बरोबर आहे. राईट. इथं त्याच्यानंतर अनेक शब्द तृतीय विभक्ती तत्पुरुष समास, ते होती द्वितीय, ही आहे तृतीय. द्वितीयाचे उदाहरण एवढेच. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त उदाहरण नाही, काळजी नका करू, हे चांगल्या प्रकारे वाचा. आता द्वितीय विभक्ती झाली, नंतर येते बेटा तृतीय. आता तृतीय विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला माहिती आहे काय आहे ने एशी निही ईशी. तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहे ने एशी निही ईशी. मग इथं आहे बेटा तोंड पाठ, तोंडाने पाठ, काय तोंडाने, बघा ने लागलं तोंडाने पाठ, तोंडाने पाठ. इथं आहे भक्ती वंश, काय आहे भक्तीने वंश, भक्तीने वंश, भक्ती वंश, भक्तीने वंश. इथं आहे द्रव्य साध्य, द्रव्याने साध्य, द्रव्याने साध्य, द्रव्याने साध्य. मुद्दा लक्षात ठेवा बेटा, द्रव्य म्हणजे पैसा, काय होतं द्रव्य म्हणजे पैसा. उद्या जर प्रश्न आला तर उत्तर लिहा. द्रव्य म्हणजे पैसा, दाम रक्कम, द्रव्य म्हणजे पैसा, दाम रक्कम. उद्या आला तर लिहिता येईल. कष्ट साध्य, सरळ दिसतं बेटा कष्टाने साध्य, काय कष्टाने साध्य. बाणेचा न कधीच आला नाही पाहिजे, नळाचाच न आला पाहिजे, कारण नेशी निशी. इथं आहे देवदत्त, देवाने दिलेले, काय देवाने दिलेले, देवाने दिलेले, देवदत्त. त्याच्यानंतर काय ईश्वर निर्मित, ईश्वराने, ईश्वराने, बघा ईश्वराने निर्मित लेले, ईश्वराने निर्मित लेले, ईश्वराने निर्मित लेले, म्हणजे ज्याने ईश्वराने निर्मित लेले. बरोबर आहे. निसर्ग निर्मित, निसर्गाने निर्मित लेले, निसर्गाने, निसर्ग निर्मित, निसर्गाने निर्मित लेले, बघा निर्मित लेले, निसर्गाने निर्मित लेले, निसर्ग निर्मित. ओके. हा झाला तुमचा इथला पॉइंट, निसर्ग निर्मित. ओके. त्याच्यानंतर इथं बघा सामासिक शब्द विग्रह, म्हणजे तुमचं तेच चालू आहे, कोणतं तृतीया, चतुर्थी अनेक लागली नाही. मग इथं काय म्हणते बुद्धी जड, सरळ सरळ बेटा बुद्धीने जड, काय बुद्धी जड, बुद्धीने जड, बुद्धी जड, बुद्धीने जड. मती मंद, मतीने मंद, बघा मती मंद, मतीने मंद, मतीने मंद, मती म्हणजे बुद्धी. इथं मातृसदृश्य, मातेशी,
मातेशी मातृसदृश्य, मातेशी सदृश्य, मातेशी सदृश्य, मातृसदृश्य, पितृसदृश्य, पित्याशी सदृश्य, काय पित्याशी बघा, पित्याशी सदृश्य, पितृसदृश्य, पित्याशी सदृश्य, पितृसदृश्य, पित्याशी सदृश्य, चिंताग्रस्त, चिंतेने ग्रस्त, चिंताग्रस्त, चिंतेने ग्रस्त, चिंताग्रस्त, चिंतेने ग्रस्त, मंदांध, मंदांध, मस्तीने अंध बघा, मंदांध, मस्तीने, मस्तीने अंध, मस्तीने अंध, बरोबर आहे. त्याच्यानंतर बेटा गुणहीन, गुणाने हीन बघा, गुणाने हीन, गुणहीन, गुणाने हीन, एकोन, एकाने ऊन, एकाने ऊन, गुणादेशचा नियम आहे, आपण बघितलं, एकाने ऊन, इथं बघा ने लागलं, म्हणून हे झालं तुमचं काय, तृतीया विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर आहे. तृतीया विभक्ती तत्पुरुष समास, राईट. जेवढं तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास चांगलं कळलं माझ्या भावांनो, तेवढं चांगलं तुम्हाला विभक्ती बहुरी समास कळतं, अन्यथा कन्फ्यूज होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघतो, इथे येतं चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. आता एक गोष्ट नीट आहे का, कारण खोलून थोडस काळजीपूर्वक, जेव्हा जेव्हा चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास येतं, तेव्हा तेव्हा तिथं साठी लागतं, साठी, सलाते सलानाते लागत नाही, साठी. म्हणून बघा, क्रीडांगण याचं काय होणार, क्रीडेसाठी अंगण बघा, क्रीडेसाठी, क्रीडेसाठी अंगण, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, असं, क्रीडेसाठी अंगण, राईट. राम बघा, गाय रान, गायीसाठी रान, गायी साठी, गायीसाठी रान, गायरान, गायीसाठी रान, कळतं आपल्याला, साठी लागलं, संपलं. त्याच्यानंतर पोळपाट, पोळीसाठी पाट, पोळी साठी पाट, पोळीसाठी पाट, पोळपाट, पोळीसाठी पाट, साठी लागलं, चतुर्थी विभक्ती तुला. मेंढवाडा, मेंढीसाठी वाडा, काय मेंढीसाठी वाडा, मेंढीसाठी वाडा, मेंढवाडा, मेंढीसाठी वाडा. आई, बाईल वेडा बघा, बाईल वेडा, बाईसाठी वेडा, बाई साठी वेडा, बाईसाठी वेडा, एखादा बाईसाठी वेडा असतो ना, बरोबर आहे, त्याला बाईल वेडा म्हणतात, बाईसाठी वेडा. इथं आहे पूजा द्रव्य, पूजेसाठी द्रव्य, काय पूजेसाठी द्रव्य, पूजेसाठी द्रव्य. उदाहरण सगळेच देऊन टाकतो बेटा, आजपर्यंत परीक्षेला आलेले आणि इथून पुढे भविष्यात येणारे. तुम्ही उदाहरण थोडस काळजीपूर्वक वाचा, याला रीडिंग करा, याला सगळे उदाहरण लिहून घ्या, तुमचं मार्क कटत नाही. त्याच्यानंतर व्याही भोजन, व्याहीसाठी भोजन बघा, व्याही साठी, व्याही भोजन, व्याहीसाठी भोजन, व्याहीसाठी भोजन, याला म्हणतात बेटा व्याही भोजन, व्याहीसाठी भोजन. त्यानंतर पुन्हा बघा, अनाथ आश्रम, अनाथासाठी आश्रम, अनाथासाठी, अनाथासाठी आश्रम, अनाथासाठी आश्रम, अनाथ आश्रम, अनाथासाठी आश्रम. इथे कार्यालय, कार्यासाठी आलय, काय कार्यासाठी, कार्यासाठी आलय, कार्यालय, कार्यासाठी आलय, म्हणजे त्याला म्हणतात कार्यालय. देवालय, देवासाठी आलय, देवासाठी, देवासाठी आलय, देवालय, देवासाठी आलय, बरोबर. त्याच्यानंतर विद्यालय, विद्येसाठी आलय, विद्येसाठी बघा, विद्येसाठी आलय, विद्यालय, विद्येसाठी आलय, विद्यालय. व्यवहार उपयोगी, व्यवहारासाठी, व्यवहारासाठी उपयोगी, उपयोगी, व्यवहार उपयोगी, व्यवहारासाठी उपयोगी. विद्याग्रह, विद्येसाठी ग्रह, काय विद्येसाठी, विद्येसाठी ग्रह, विद्याग्रह, विद्येसाठी ग्रह. परपीडा, पीडा म्हणजे वेदना, परांसाठी पीडा, परांसाठी पीडा, परपीडा, परांसाठी पीडा. वाट खर्च, वाटेसाठी खर्च, वाटेसाठी खर्च, वाटेसाठी खर्च. मग तुम्ही म्हणसाल की प्रश्न कसा येतो, प्रश्न कसा येतो, प्रश्न येणार बेटा तुम्हाला असा, समजा उद्या आलं, काय आलं, दुःख प्राप्त समास कोणता, राईट. ऑप्शन असेल तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुरी समास, राईट, अव्ययभाव समास. उत्तर आलं तत्पुरुष समास.
तुम्हाला प्रश्न येतं तोच काय दुःख प्राप्त तत्पुरुष समासाचा प्रकार कोणता उतरल्या विभक्ती तत्पुरुष समास तोच प्रश्न येतो दुःख प्राप्त विभक्ती तत्पुरुष समासाचा प्रकार कोणता विग्रह करा दुःखाला प्राप्त सलाते सलानाते म्हणून बाळांनो दुःखाला प्राप्त द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण क्रीडेसाठी अंगण चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास बरोबर आहे म्हणून बाळांनो हे तुमचं चतुर्थी आणि एक उदाहरण इथे आहे पंचमी कुठे गेलो बाबा डायरेक्ट इथं षष्टी आलं हा 1 मिनिट इथं द्वितीय बघा द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास नंतर नंतर तृतीय आलं 1 सेकंद बेटा हे बघा द्वितीय आलं त्याच्यानंतर इथं तृतीय आलं त्याच्यानंतर इथं तृतीय संपलं चतुर्थी आलं पंचमी यायला पाहिजे होतं पण इथं पंचमी नाही मी पंचमी तुम्हाला नंतर सांगतो याच्यात थोडस पीपीटी मध्ये दिसत नाही आता इथं आहे षष्टी विभक्ती पंचमी मध्ये ऊन होऊन लागल बेटा जसं ऋण मुक्त ऋणातून मुक्त कर्ज मुक्त कर्जातून मुक्त हे ऊन होऊन लागेल त्याला मी देईल उदाहरण पण बघून घ्या इथं आहे षष्टी विभक्ती तत्पुरुष समास आता षष्टी विभक्तीचे प्रत्यय चाची चेच्या आणि चाची चेच्या लागलं तर सरळ सरळ बेटा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास याच्यात तीळ मात्र सुद्धा वाद नाही मग बघा राजवाडा काय होणार राजाचा बघा राजाचा वाडा राजवाडा राजाचा वाडा इथे आहे राजपुत्र राजाचा पुत्र राजाचा पुत्र राजपुत्र राजाचा पुत्र इथे आहे समुद्र काठ समुद्राचा काठ समुद्र काठ समुद्राचा समुद्राचा काठ समुद्र काठ समुद्राचा काठ देवपूजा देवाची पूजा देवाची पूजा देवाची पूजा देवपूजा इथं बैल जोडी बैलाची जोडी बैल जोडी बैलाची जोडी बैल जोडी बैलाची जोडी बरोबर आहे घोड दौड घोड्याची दौड घोड दौड घोड्याची दौड घोड दौड घोड्याची दौड इथं आहे रमाकांत रमेचा कांत रमेचा कांत रमेचा कांत पण या रमाकांत उदाहरणाबद्दल थोडस सावध राहा बेटा उदाहरण परीक्षेला आलं होतं काही लोकांचं म्हणणं आहे रमाकांत रमेचा कांत षष्टी विभक्ती तत्पुरुष समास द्या आणि काही लोकांचं म्हणणं आहे रमाकांत बरोबर आहे रमा आहे कांता ज्याची असा तो राईट कोण विष्णू इथं बहुरी द्या म्हणून हा प्रश्न परीक्षेला आला आणि दोन्ही ऑप्शन परीक्षेत होते आयोगानं प्रश्न रद्द केला तुम्ही जाऊन बघून घ्या हा 2 उदाहरणं आहे असे लक्ष्मीकांत आणि रमाकांत मग दोन्ही ऑप्शन मध्ये असतील तर प्रश्न रद्द होतो दोन्ही नसेल तर जे आहे ते तुम्ही लिहू शकता पण हा प्रश्न परीक्षेला आल्यानंतर रद्द झालेला आहे तुम्ही आयोगाचे पेपर बघा पुस्तक बघून घ्या ओके त्याच्यानंतर बेटा इथं बघा धर्मवेडा काय धर्माचा वेडा काय धर्माचा वेडा धर्माचा वेडा त्याला म्हणायचं बेटा धर्मवेडा भूपती सरळ सरळ परो हो भूचा पती काय भूचा पती भूपती भूचा पती विद्याभ्यास विद्येचा अभ्यास काय विद्येचा अभ्यास विद्याभ्यास विद्येचा अभ्यास बरोबर आहे गुरु सेवा गुरुची सेवा गुरुची सेवा त्याला म्हणतात बेटा गुरु सेवा गुरुची सेवा सूर्योदय सूर्याचा उदय काय सूर्याचा उदय सूर्योदय सूर्याचा उदय इथं पिंपळ पाणी पिंपळाचे पाणी पिंपळाचे पाणी पिंपळ पाणी आठवण ठेवा बेटा पिंपळ या शब्दाचा समानार्थी पिंपळ या शब्दाचा समानार्थी आला होता उत्तरली जा अश्वत्थ पिंपळ या शब्दाचा समानार्थी आहे अश्वत्थ मी थला त जोडलेला आहे व रफार दिलेला अश्वत्थ इथं घर धनी घराचा धनी काय घराचा धनी घर धनी घराचा धनी इथं घर भेदी घराचा भेदी काय घराचा भेदी याला म्हणतात बेटा घर भेदी म्हणजे घरामध्ये फूट पाडणारा घरामध्ये भांडण लावणारा त्याला म्हणतात घराचा भेदी पुढे बघून घ्या इथं अनेक तेच समासिक शब्द आहे कोणाचे षष्टीचे घंटा नाद घंटेचा नाद बघा घंटेचा
नाद, नाद म्हणजे आवाज होते, नाद म्हणजे रव होते, नाद म्हणजे ध्वनी होते, नाद म्हणजे स्वन होते, हे आपण बघितलेले आहेत. इथं आहे सागर किनारा, सागराचा, सागराचा किनारा, सागराचा किनारा, सागर किनारा. इथं आहे देश सेवा, देशाची सेवा, देशाची सेवा, देश सेवा, देशाची सेवा. राष्ट्रभक्त, राष्ट्राचा भक्त, राष्ट्राचा भक्त, राष्ट्रभक्त, राष्ट्राचा भक्त. मनोराज्य, मनाचे राज्य, मनाचे राज्य, हे आहे बेटा मनोराज्य, मनाचे राज्य. तंत्रज्ञान, तंत्राचा, तंत्राचा ज्ञान, तंत्रज्ञान, तंत्राचा ज्ञान, जसंच तसं तंत्रज्ञान, तंत्राचा ज्ञान. आता इथं गाव कुस, बघा उदाहरण किती आहे बेटा, गावाची कुस, बघा गावाची कुस, गावाची कुस, कुस म्हणजे गावची हद्द म्हणा, गावची सीमा म्हणा, गाव कुस, गावाची कुस. षष्टी लागली चाची चेचा. पद्मपत्र, पद्म म्हणजे कमळ होते, पद्माचे पत्र, पद्माचे पत्र, पत्र म्हणजे पान होते, पद्मपत्र, पद्माचे पत्र, पद्मपत्र, पद्माचे पत्र. बरोबर आहे. घर मालक, घराचा, घराचा मालक, घर मालक, घराचा मालक. बरोबर आहे. गणपती, गणाचा पती, गणाचा पती, गणपती, गणाचा पती. बरोबर आहे. जनसेवा, जनाची सेवा, जनाची सेवा, जनसेवा, जनाची सेवा. गुरुसेवा, गुरुची सेवा, बघा गुरुसेवा, गुरुची सेवा, गुरुची सेवा. त्याच्यानंतर लंकेश्वर, लंकेचा ईश्वर, बघा लंकेचा ईश्वर, लंकेचा ईश्वर कोण आहे, रावण. प्रत्येक शब्दाचं विग्रह इथं आहे, कारण का उद्या परीक्षेत विग्रह विचारलं तरी उत्तर आलं पाहिजे, समास विचारलं तरी उत्तर आलं पाहिजे, सामासिक शब्द विचारलं तरीही उत्तर आलं पाहिजे, उत्तर कटलं नाही पाहिजे, त्यांनी काही म्हणा. बरोबर आहे. मग जिथं तुम्हाला जो जिथं जो शब्द टाकला तिथं तो शब्द आला पाहिजे. आता इथं बेटा त्यांनी हेडिंग दिली नाही, मी तुम्हाला हेडिंग टाकून देतो. षष्टी संपलं. इथं आहे तुमचं सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, दिसतं वर लिहिलेलं यस, म्हणून मी ते लिहितो सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. काय सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, हे सप्तमी होय, सप्तमी विभक्ती, सप्तमी विभक्ती, बघा सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, सामासिक शब्द आणि विग्रहाला सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास वर लिहिलं दिसते. बरोबर आहे. व्हेरी गुड. सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. आता थोडस माझं इथं ऐकून घ्या, मी काय बोलतो हे ऐकून घ्या, मग तुम्हाला पॉइंट कळतं. हे बघा बेटा सप्तमी विभक्ती, बरोबर आहे, पहिले हे समजून घ्या, कारण की हे समजलं नाही तर काहीच कळत नाही. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे बेटा त, ई आणि आ, मग ते एक वचन असो च्या अनेक वचन असो, दोघांमध्ये सारखंच आहे. हा पहिला मुद्दा. सप्तमी विभक्तीचा काय आहे, तैया, दोघांमध्ये सारखा मुद्दा आहे. मग ही जी सप्तमी विभक्ती आहे बेटा, या सप्तमी विभक्तीचं तुम्ही जर बघितलं कारकार्थ आपण शिकलो, या सप्तमीचं कारकार्थ आहे बेटा अधिकरण. काय आहे, अधिकरण. सप्तमी विभक्तीचं कारकार्थ काय, अधिकरण. अधिकरणाचे दोन प्रकार पडतात बेटा, एक आहे स्थलाधिकरण, राईट, स्थलाधिकरण, आणि दुसरं आहे कालाधिकरण, कालाधिकरण. स्थलाधिकरण आणि कालाधिकरण असे दोन कंटेंट आहे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, स्थलाधिकरण आणि कालाधिकरण असे दोन कंटेंट आहे कोणाचे, या सप्तमी विभक्तीचे. बरोबर आहे. मग मुद्दा नेमकं काय म्हणतं इथं समजून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही आता बघा, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचे प्रत्यय होते सलाते, सलानाते, पण ते प्रत्यय लागले का, कुठंतरी नाही. काय लागलं, साठी लागलं, साठी. मग तसंच काय होतं माहितीये का, सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाचे प्रत्यय आहे तैया, पण विद्यार्थी मित्रांनो 98% उदाहरणामध्ये तैया लागत नाही, नाही लागत. मग तुम्ही म्हणसाल आम्ही ओळखायचं कसं. मग इथं जरी तुमचे प्रत्यय लागत नसतील माझ्या मित्रांनो, तरी इथं प्रत्यय न लागता बेटा जो शब्द स्थळ किंवा काळ दर्शवित तो शब्द सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाचा असतो. विग्रह करताना स्थळ किंवा काळ दाखवत असेल तर, जर तिथं विभक्ती लागत नसेल आणि तो स्थळ किंवा काळ दाखवत असेल तर त्याला स्थलाधिकरण, कालाधिकरण असे म्हणतात. मग कारकार्थ सप्तमीचा आहे म्हणून
म्हणून त्याला सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे मला काय सांगायचं की इथं तय्या लागलच याची गॅरंटी नाही. जसं घर जावाई, मी इथं विग्रह करतो बघा, घरातील काय, घरातील जावई, घर जावई, घरातील जावई. मग घरातील म्हणल्यानंतर स्थलाधिकरण झालं बेटा. घर जावई काय, घरातील जावई लागलं काय, स्थळ लागलं, म्हणून याला म्हणायचं स्थलाधिकरण. मग इथं विभक्ती लागला नाही. कोठे, घरातील स्थळ, स्थलाधिकरण. म्हणजे जिथं जिथं स्थळ किंवा काळ दर्शवतं तिथं तिथं विभक्ती काय असते तुमची, सप्तमी असते. पोटशूळ, पोटातील शूळ, पोटातील शूळ, पोटातील शूळ, पोटशूळ, पोटातील शूळ. वनौषधी, वनातील औषधी, वनातील औषधी, वनौषधी, वनातील औषधी, वनातील औषधी. गृहकलह, गृहातील कलह, गृहातील कलह, गृहातील कलह. गृह म्हणजे घर. आता एक कलह हा शब्द आठवण ठेवा. कलह म्हणजे होते बेटा कजा. कलह म्हणजे काय, कजा. कलह म्हणजे काय, भांडण. कलह म्हणजे काय, खडा. इथं खडा जंगी बी म्हणतात त्याला, खडा जंगी, आणि जंगी सुद्धा म्हणतात, जंगी. हे भांडण, कलह म्हणजे कजा, भांडण. मग इथं वनभोजन, वनातील भोजन. बघा, वनातील भोजन, वनातील भोजन. आता मला सांगा बेटा, सगळे शब्द इथं स्थळ किंवा काळच दाखवत आहे. वनातील भोजन. कूप मंडूक, कुपातील मंडूक. बघा, कुपातील बरोबर आहे, स्थळ. मंडूक, कुपातील मंडूक, बरोबर आहे. मग मंडूक या शब्दाचा अर्थ होते बेटा बेडूक. काय होते, बेडूक. आणि कूप मंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा. आठवण ठेवा. घरधंदा, घरातील धंदा. काय, घरातील, घरधंदा, घरातील धंदा, त्याला म्हणतात घरधंदा. कुटीरोद्योग, कुटीरातील उद्योग, कुटीर उद्योग, कुटीरातील उद्योग, कुटीरोद्योग, कुटीरातील उद्योग. झाला काय, कुटीर उद्योग, कुटीरातील उद्योग, जशाच तसं, राईट. त्याच्यानंतर बाळांनो इथं आपण बघतो गाव देवी, गावातील देवी. बघा, गावातील देवी, गाव देवी, गावातील देवी, गावातील देवी. वन गाय, वनातील गाय. काय, वन गाय, वनातील गाय. बघा, वनातील गाय, वन गाय, वनातील गाय. सरळ सरळ उदाहरण आहे. वनातील गाय, वन गाय. इथं पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा. बघा, पाण्यातील कोंबडा, पाण्यातील कोंबडा. पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा. इथे पान साप, पाण्यातील साप, पान साप, पाण्यातील साप, पाण्यातील साप, पानसाप. रानडुक्कर, रानातील डुक्कर, रानातील डुक्कर, रानातील डुक्कर म्हणजेच रानडुक्कर. इथं ध्यानमग्न, ध्यानात मग्न. बघा, ध्यानात मग्न, ध्यानात मग्न. इथं देव, वेद पारंग, वेदात. इथं त लागायला आता बघा, वेदात पारंग, वेदात पारंग. त लागायला तय्या मधला त लागायला. वेद पारंग, वेदात पारंग. पूजा मग्न, पूजेत मग्न, पूजेत मग्न, पूजेत मग्न, पूजा मग्न. मग बेटा इथं तय्या लागलं, पूजेत मग्न, पूजा मग्न. त्याच्यानंतर दानशूर. बघा, दानात शूर, दानात शूर, दानात शूर, दानशूर, बरोबर आहे. रणशूर, रणात शूर. बघा, रणात शूर, रणशूर, रणात शूर. युद्ध चातुर्य, युद्धात चातुर्य, युद्धात चातुर्य, युद्धात चातुर्य. त्याला म्हणतात बेटा युद्ध चातुर्य, युद्धात चातुर्य. गृहप्रवेश, गृहात प्रवेश, गृहात प्रवेश, गृहप्रवेश, गृहात प्रवेश. प्रवाह पपित, प्रवाहात, प्रवाह पपित, प्रवाहात पडलेला, प्रवाहात पडलेला, प्रवाह पपित, प्रवाहात पडलेला. त्याच्यानंतर आहे उपपद तत्पुरुष समास.
हे लई महत्वाचा पॉइंट आहे बेटा. उपपद तत्पुरुष समास. प्रवाह पपित, बरोबर आहे. एक शब्द आठवण ठेवा, स्वर्गवास. काय? स्वर्गवास हा प्रश्न आता आलेला आहे बघा. स्वर्गातील, स्वर्गवास, स्वर्गातील वास, त्याला म्हणतात बेटा स्वर्गवास. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा विभक्ती तत्पुरुष समास, जे की मोठा आणि बिग पॉइंट आहे. विभक्ती तत्पुरुष समास. आता याच्यानंतर आहे तुमचं उपपद तत्पुरुष समास. मग उपपद तत्पुरुष समास, त्याच्या नंतरचे तत्पुरुष समास, जे अनेक 6 प्रकार आहेत, ते आपण एका स्ट्रोक मध्ये 3 बघू आणि इथं आपण थांबूया. काळजी नका करू. नेक्स्ट लेक्चर आपण बघू बेटा याच्यावरचा नेक्स्ट पॉइंट मध्ये.